आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेडवेटिंग किंवा शय्यामुत्रता याबद्दल बोलणार आहोत. माझ्याकडे मागच्या काही दिवसांपासून एक पेशंट होता. त्याला आपण बेडवेटिंगची ट्रीटमेंट करत होतो आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये बऱ्यापैकी रिस्पॉन्स चांगला मिळाला आपल्याला आणि आता पेशंट 90% पर्यंत बेडवेटिंग बंद झालेली आहे. तर त्या केसमध्ये आपण विचार करताना नक्की काय विचार केला आणि काय कॉमनली कॉजेस आपल्याला सापडलेले आहेत त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. लहान मुलांमध्ये बेडवेटिंगमध्ये कॉमनली कॉजेस जे सापडतात त्यामध्ये मुलं दिवसभर खेळत असतात, त्यामुळे त्यांना रात्री झोप खूप गाढ लागते आणि त्यामुळे ते उठू शकत नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या पोटामध्ये जर कृमी असतील किंवा वर्म्स झाले असतील त्यामुळे सुद्धा बेडवेटिंग दिसून येतं. सोबतच जर मुलांना कॉन्स्टिपेशन असेल तर त्या कॉन्स्टिपेशनमुळे त्यांच्या ब्लॅडरवर प्रेशर पडतो आणि त्यामुळे बेडवेटिंग दिसून येतं. सोबतच मुलांना जर काही मानसिक ताण असेल शाळेतला म्हणा किंवा नवीन ठिकाणी कुठे राहायला गेले तर तिथला जो काही मानसिक ताणतणाव असतो त्यामुळे सुद्धा लहान मुलांना बेडवेटिंग दिसून येते. किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची भीती झाली असेल, कोणी घरी रागावलं असेल किंवा अंधाऱ्या गोष्टीची भीती झाली असेल तर त्यामुळे सुद्धा बेडवेटिंग आपल्याला दिसून येतं. नॉर्मली वयाच्या 5 ते 7 पर्यंत मुलांना बेडवेटिंग होतं ते नॉर्मल समजलं जातं. परंतु जर आपला मुलगा किंवा मुलगी 7 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तरी सुद्धा बेडवेटिंग होत असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरला एकदा कन्सल्ट करून नक्कीच आपण ट्रीटमेंट करायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये बेडवेटिंगची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप कमी काळामध्ये होते. ते पण औषधं जे असतात ते कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय पूर्ण ट्रीटमेंट होते. आपण घरच्या घरी काय घरगुती उपाय करू शकतो तर त्यामध्ये मुलाच्या बेंबीच्या खालच्या भागामध्ये म्हणजे खालच्या पोटावर 2 ते 3 मिनिटं तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करणे, त्यामुळे त्याचा ब्लॅडर कंट्रोल इम्प्रूव्ह होतं. सोबतच रात्री झोपण्यापूर्वी त्याला लघवीला घेऊन जाणे. सोबतच रात्री 3 ते 4 तास जे असतात झोपण्याआधीचे त्यामध्ये वॉटर इंटेक जो आहे तो कमी. झोपण्यापूर्वी अर्धा कप दुधामध्ये 1 चिमूट किंवा 2 चिमूट जायफळ पावडर टाकून ते प्यायला देणे, असे काही घरगुती उपाय आपण करू शकतो. परंतु या घरगुती उपचारांनी जर ठीक होत नसेल तर आपण नक्कीच जवळच्या वैद्याशी संपर्क करावा आणि आयुर्वेद उपचाराने पूर्णपणे बेडवेटिंग किंवा शय्यामुत्रता यावर ट्रीटमेंट करून घ्यावी. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ओळखीच्या पॅरेंट्सला शेअर करा. धन्यवाद.